जय श्रीकृष्ण. दंडत प्रणाम. जय शिवराय. जय स्वराज. मित्रांनो, मैत्रिणींनो आणि माझ्या सर्व आदरणीय सन्माननीय माता पिता तुल्य राष्ट्रभक्तांनो, स्वदेशी आयुर्वेद प्रेमींनो, आतड्यांना सक्रिय करण्यासाठी काय करायचं? आतडे आपले छोटे असो मोठे असो, दोन्ही आतड्यांना सक्रिय करण्यासाठी ताबडतोब हे अभ्यास करा. बघा, सकाळी रिकाम्या पोटी हे अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. सगळ्यात महत्वाचं, दोन्ही हाताचे बोट एकमेकांमध्ये गुंतवा. श्वासात घ्या. श्वासाबरोबर करायचं. श्वास भरायचा आणि शरीराला आकाशाच्या दिशेने असं ताणण्याचा प्रयत्न करायचा. टाचा उचलायचा. बरोबर. त्यानंतर पायात थोडं अंतर घ्या आणि उजवा हात असं मागे, डाव्या हात इथे. श्वासात भरायचा. सगळं शरीर पिळून काढतो हा अभ्यास. आतडे सक्रिय होतील. वारंवार गॅस बनणार नाही. आता पायातलं अंतर अजून वाढवा. पायातलं अंतर वाढवून श्वासात भरायचा. श्वास सोडून द्यायचा. कोण आसन, त्रिकोण आसन किंवा हे बघा, तिर्यक ताडासन. हाताचं कोपर बघा कुठे टेकलंय. किती सोपं आहे. आणि उभ्या उभ्या करायचं आहे ना. असा एक एक अभ्यास 10-10 वेळा किंवा 25-25 वेळा करायचं. त्यानंतर पुढचा अभ्यास फक्त ज्यांना हायटस हार्निया आहे किंवा अम्लिकल हार्निया आहे त्यांनी हा ताडासनाचा अभ्यास आणि आत्ता जो आपण करतोय तो अभ्यास करायचा नाही. बरोबर. पाद हस्तासन. आतडे सक्रिय करण्यासाठी हे सगळं करणं अत्यंत गरजेचं आहे. बस. त्यानंतर शेवटचा अभ्यास बघा, उजव्या पायाचा पंजा असा समोर करायचा. डावा पायाचा गुडघा लागला तर टेकून द्यायचा जमिनीवरती. बरोबर. हातांची प्रणाम मुद्रा घ्यायची. डावा हात उजव्या गुडघ्याच्या बाहेर. पाय आपण असा गुडघा न टेकताही करू शकतो. परिवर्तन पार्श्व कोण आसन. पण ज्यांना सराव नाहीये त्यांनी गुडघा टेकवून द्या. खूप आनंद येईल तुम्हाला हे सर्व करताना. जितका आनंद प्रमोशन मिळाल्यानंतरही येत नाही ना, तितका आनंद सकाळी मोशन साफ झाल्यानंतर होत असतो. हो की नाही? नाहीतर सारा दिवस आळसाने भरलेला असतो, नकारात्मक विचारांनी भरलेला असतो. कारण आतडे निष्क्रिय आहे तर गॅस बनणे स्वाभाविक आहे.
पचन पाचन बिघडणे स्वाभाविक आहे. मंदाग्नी, अरुची किंवा मग भविष्यामध्ये फिशर, फिस्टुला, पायल्स कितीतरी समस्यांना आपल्याला सामोरे जावं लागते. आणि हे जर आपण दररोज नीटनेटकं जर केलं तर माझा तर स्वतःचा अनुभव आहे मागचा 30 वर्षाचा, का आपल्याला पोटाच्या संबंधी असणाऱ्या ज्याही समस्या आहे, जे हे आतडे सारखे निष्क्रिय होत असतात, तर ते कधीच होणार नाही. गॅस बनणार नाही. पोट नित्याने नीटनेटके साफ होत राहील. आणि जर पोटच साफ राहिलं तर सगळ्या रोगांचं कारणच तर पोट आहे. म्हणून माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे, हे जे मी आता तुम्हाला करून दाखवलं प्रत्येकात्मक केलं, थोडं थोडं केलं ना, तुम्ही हे दररोज सकाळी रिकाम्या पोटी उठल्या किंवा संध्याकाळी आपले दिवसभराची सर्व दिनचर्या आटोपल्यानंतरही संध्याकाळच्या जेवणाच्या 1 तासभर अगोदर तुम्ही याला जरूर करा. आणि आपल्या उदराला, आपल्या पोटाला निष्क्रियतेपासून वाचवा. हो, जे लोक खूप खात असतात, खूप खाणंही पाप आहे आणि हे योग्य नाही. आपली सत्य सनातन संस्कृती आपल्याला शिकवत असते, जितकं गरजेचं आहे तितकंच खा. अनावश्यक खाऊ नका. अनावश्यक विचार करू नका. अनावश्यक झोप काढू नका. अनावश्यक गोष्टी टाळा. तर आवडलं तर माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी किंवा नवीन समस्यांचे समाधान करण्यासाठी मला तुम्ही जरूर बघत राहा, अशीच मला अपेक्षा आहे. तर आजच्या पुरतं इतकंच. उद्या पुन्हा भेटू एक नवीन समाधानाच्या सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, वंदे